नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट. मुंबईत शिंदेंना पहिला झटका, उद्धव ठाकरेंना दिलासा. काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया. राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी थेट मुंबईमधून. मुंबई महापालिका निवडणुकीच्या अगोदर शिंदे गटाला तगडा झटका. ही पदाधिकारी पुन्हा स्वगृही मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून करणार जाहीर पक्षप्रवेश. शिंदे सेनेत जाऊन झालाय पश्चाताप, आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली असं म्हणत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची माफी मागून शिवसेनेत मातोश्रीवर करणार पक्षप्रवेश. नेमकं काय झाले सविस्तर बघूया. गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे यांच्याकडून अनेक नेते शिंदे गटात किंवा भाजपात दाखल झाले होते, परंतु त्यांच्यानंतर राज्याच्या राजकारणात एक वेगळी घटना घडत आहे. दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र येत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची झालेली जवळीक कथा, तसेच मनसेचे आणि सेनेचे भेटलेले नेते, मुंबई महापालिका निवडणुकीच्या अगोदर चाललेली चर्चा आणि जर दोघे एकत्र आले तर भाजपसहित शिंदे गटाचाही सुपडा साफ होणार यात काही शंका नाही. त्यामुळे जे काही अनेक जण शिंदे गटात गेले आहेत त्यांच्यात आता अस्वस्थता निर्माण झालेली आहे. अनेक गटप्रमुख, शहभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि विभाग प्रमुख यांच्या ज्या काही दिवसापासूनच्या हालचाली आहेत त्या म्हणजेच पुन्हा एकदा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेचं कार्य करत राहणं. शिंदेकडे जाणं ही चूक आहे असंच कारण. जर शिंदेकडे गेले तर दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर आपलं राजकारणातलं अस्तित्व मिटून जाणार असं त्यांना वाटत आहे. त्यामुळेच काही दिवसापूर्वी त्यांनी एक बैठक घेऊन पुन्हा एकदा ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करायचा असा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये गिरगाव, लालबाग तसेच वरळी, मुंबईतील इतर भागातील अनेक गटप्रमुख, माजी शाखाप्रमुख, उपविभाग प्रमुख असे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी हे संजय राऊत, अनिल परब यांच्या संपर्कात आहेत. अनिल परब यांनी सांगितलं की जे काही पक्षप्रवेश होणार आहे ते 5 जुलैच्या मोर्चानंतर मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहेत. यात पश्चाताप झाला आहे की ते शिंदे गटाकडे गेले, त्यामुळे चूक मानून ते पुन्हा एकदा मातोश्रीवर येणार आहेत व पुन्हा एकदा उद्धव ठाकरे शिवसेनेत कार्य करणार आहेत असंही एकवटले अनिल परब यांनी सांगितलं. त्यामुळे आता जे काही शिंदे गटाकडे प्रवेश होत आहेत त्यांना स्थगिती आल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची ताकद मुंबईत वाढणार आणि दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर भाजपा शिंदे यांचं काहीच खरं नाही असं प्रत्येक जाणकाराचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.